कुठं जाणार आहोत ते पुढे चालून तुम्हाला समजेलच. तर आता आम्ही पूर्ण माझी फॅमिलीसोबत आहे, त्याच्यासोबतच आम्ही रिक्षा वगैरे त्याच्यामध्ये बसलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आहोत. तर इथे भरपूर आता जाताना ना खूप ट्रॅफिक लागत होतं, कारण आता कोल्हापूर आहे म्हटलं तर ट्रॅफिक तर असणारच. तर त्याच्यानंतर आम्ही आता चाललो होतो आणि जाताना खूप छान व्ह्यू होता आणि संध्याकाळ होते, लाईट वगैरे भरपूर होते, त्याच्यामुळे ना खूप छान वाटतं. त्याच्यामुळे मी ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहोत महालक्ष्मी दर्शनासाठी. तर जवळजवळच महालक्ष्मी चं मंदिर पण आलेलं आहे. तर त्याच्या अगोदर खूप सुंदर दिसत होते आणि खरंच लाईटिंग वगैरे असं दिसल्यानंतर ना खरंच राहवत नाही. आता तुम्हाला पण तसंच होतं का? नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आम्ही निघालो आहोत महालक्ष्मी दर्शनासाठी. आता जवळपासच आलेलो आहोत. तर नंतर मग आम्हाला जायचं होतं परत रंकाळ्यावर पण तलाव वगैरे पाहण्यासाठी. आणि तिथे भरपूर असं ऐकण्यात होतं की लाईटिंग वगैरे आहे. नंतर आता त्यात काय झालं, आमच्याकडनं थोडंसं लेट झालेलं होतं जायला. आता दर्शन घ्यायलाच खूप वेळ लागणार होतं, त्याच्यामुळे आता जाताना खूप असं देवीचे मंदिरे वगैरे आहेत. त्याच्यासोबतच मग ट्रॅफिक तर आता वारंवार लागतच होतं, त्याच्यामुळे काय मग थांबतच गेलो, त्याच्यामुळे जास्त लेट झालं आम्हाला. आता संध्याकाळी भरपूर लाईटिंग वगैरे होते, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की संध्याकाळी जायचं. आणि त्याच्यासोबतच आता आमच्यासोबत ना आजी आजोबा पण होते. आता त्यांनी तर फर्स्ट टाईमच आलेली होते, त्याच्यामुळे मग आम्हाला खूप म्हणजे आनंद पण होता. आणि असं वयस्कर माणसं भरपूर आपल्यासोबत असल्यानंतर खूप छान वाटतं. त्याच्यासोबतच आता आम्ही आलो आहोत मंदिरापाशी. तर मंदिरापाशी नाही ते महालक्ष्मी धर्मशाळा होते आणि खूप सुंदर वाटत होती, त्याच्यामुळे मी तो पण व्हिडिओ काढलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता तुम्ही कोणी गेलेलं असाल ना महालक्ष्मीला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर खूप छान वाटत होतं आणि त्याच्यामुळे मग आम्ही आता गेलो. आतमध्ये जाताना पण व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. खूप सुंदर वाटत होतं. जाताना दुकानाचे जे स्टॉल वगैरे लागलेले आहेत ना, शॉप, त्याचंही खूप सुंदर वाटत होते, कारण भरपूर होते. आता म्हणजे भरपूर व्हरायटीज वगैरे भरपूर बघायला भेटत होत्या तिथे. तर मस्त वाटत होतं, त्याच्यामुळे मग छान असं आम्ही गेलेलो आहोत आतमध्ये. तर मस्त असे स्टॉल तर पाहायला खूप सुंदर वाटत होते. आता त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री करायच्या अगोदर आम्हाला ओटी वगैरे घ्यायची होती. आता माझ्या जाऊबाईंनी घरूनच आणलेली होती ओटी. आणि आता तिथे ना जे आपले महालक्ष्मीला आपण वेणी वगैरे घेतो ना, तर ती खूप महाग होती. आता आपल्याकडे गावाकडे तर 20 रुपये किंवा 15 रुपयाला भेटते, पण तिथं 50 रुपये सांगितले त्यांनी, त्याच्यामुळे मग नाही म्हटलं. आता देवी काय एवढी नाराज पण नाही होणार ना. तर मग ओटी वगैरे घेतली, आतमध्ये एंट्री केली आणि मग नंतर आता आतमध्ये तर खूप सुंदर आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किंवा तुम्ही जर गेलेलं असाल तर तुम्हाला ते माहिती पण असेल. आणि खूप छान वाटत होतं, व्ह्यू तर एवढा सुंदर वाटत होता ना. आणि संध्याकाळी गेल्यामुळे पण खूप सुंदर वाटत होतं सगळीकडंच. आता परिसर तर मंदिरातला खूप मोठा होता, त्याच्यामुळे खूप राऊंड पण मोठा होता. आणि नंतर ना मला तिथे जास्त आवडलं, जे मंदिरावरचं शिखर असतं ना ते खूप सुंदर दिसत होतं. खरंच अगदी तुम्ही इथं पाहू शकता की मी त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. खरंच खूप सुंदर. तुम्ही गेला नसाल ना तर नक्की कधीतरी जाऊन या. खूप सुंदर वाटतं आणि खरंच खूप छान वाटतंय. तर आता मी सेकंड टाईम होता माझा जायचा महालक्ष्मीला. ह्याच्या अगोदर पण मी गेले होते, पण त्यावेळेस दिवसा गेलो होतो आणि खूप गर्दी होती त्या टायमाला, त्याच्यामुळे काही जास्त मला तिथलं नाही पाहता आलं. पण आम्ही ना त्या दिवशी गेल्यावर खूप सुंदर सगळीकडनं. आणि जे एक महत्त्वाचं आहे की मंदिराचं जे बांधकाम आहे ना ते एवढं कोरीव होतं आणि एवढं पूर्वीचं आहे, एवढं छान वाटत होतं ना. आता ते ना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताना तर त्याच्यामध्ये तर समजेलच. मग आता लाईन तर खूप मोठी होती आणि त्याच्यासोबत ना आमच्यासोबत मुलं पण होती, नंतर आजी आजोबा पण होते. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण आता लाईनमध्ये तर नाही थांबायचं, आता पायथ्याचंच दर्शन घ्यायचं असं ठरवलं. कारण वर खाली होतं, त्याच्यामुळे आजी आजोबाला काय उतरायचं चढायचं आलेलं नसतं, जमलं नसतं. त्याच्यामुळे आम्ही आता राऊंड तर खूप मोठा होता, त्याच्यामुळे मग आम्ही असंच राऊंड घेत आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पण जाणार होतो. आणि मग तुम्ही इथं पाहू शकता मंदिराचं बांधकाम ना खूप सुंदर आहे. परत नंतर तिथे सिद्धिविनायक मंदिर आहे, त्याची पण गणपतीची ना खूप मूर्ती सुंदर होती. खूप छान वाटत होतं.
आणि मस्त वाटत होतं. पण आता दर्शन काय आतलं घेतलं आम्ही, पण आतला काही व्हिडिओ तुम्हाला शेअर करता आला नाही, कारण तिथं अलाउडच नव्हतं. कॅमेरा बंद ठेवा म्हणत होते. पण तरी पण ना तिथं स्क्रीन लावलेली होती. तिथलं मी फोटो थोडासा व्हिडिओ काढून घेतला. आता फोटो पण काही भरपूर काढलेले होते, ते पण तुमच्यासोबत शेअर केलेत. आता कसे वाटतात ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. तर हे आमचे आजी आजोबा आहेत, म्हणजे माझ्या सासूबाईंचे आई वडील. खूप छान वाटतंय. म्हणजे आता सगळेजण कौतुक तर त्यांचे करतच होते, कारण खूप दिवसांनी पण गेले होते आणि अजून आजी आजोबा आहेत तुमच्या आईचे वडील, आई वडील, तर खूप त्याच्यामुळे अजून हेवा वाटत होता. आता त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो, फोटो वगैरे काढून झाले. मग नंतर आता आम्ही आलो होतो रंकाळा तलावावरती. आता मी तर फर्स्ट टाईमच गेले होते. खूप सुंदर व्ह्यू आहे तिकडला, पण ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि खूप लाईट वगैरे मस्त दिसत होती, त्याच्यामुळे का नाही किती व्हिडिओ काढावं तेच मला म्हणजे हे वाटत होतं. त्याच्यामुळे मी भरपूर काढलेले आहेत आणि खूप मस्त मजा वगैरे सगळे. आणि फॅमिलीसोबत म्हटल्यानंतर ना खूप आनंदही वाटतं, कारण मला खूप आवडतं असं एकटं जाण्यात आणि फॅमिलीसोबत जाण्यात. खूप वेगळीच मजा असते. आता तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. खूप भारी वाटत होतं. आणि आता इथे रंकाळ्यावरती ना समोरच डीमार्ट पण होतं, त्याच्यामुळे त्याचाही व्हिडिओ काढला. खूप मोठा आहे, खूप सुंदर वाटत होतं. नंतर आम्ही आता रिक्षामधून उतरलो आणि मग आतमध्ये जायला गेटच्या चाललो आहोत. तर छान वाटत होतं. तिथलं लाईट वगैरे होते, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. आणि कुठेतरी वाटत होतं की जरा थोडंसं लवकर यायला पाहिजे होतं, कारण अंधार होता, त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला दाखवता येणार नाही. आता जेवढं दाखवता येईल तेवढं मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर संध्याकाळचं वातावरण तर छानच होतं, लाईटिंग वगैरे होते, त्याच्यामुळे ठरवलेलं होतं की संध्याकाळी जायचं. पण जरा थोडासा लवकर आलं असतं तर परिसर मोठा आहे ते पण पाहायला भेटलं असतं. आणि तिथं मग समजलं की रंकाळ्याच्या समोरच्याच बाजूला की छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं पॅलेस पण आहे. तर आता ते मी काय पाहिलेलं नाही आहे. आता तुम्ही पाहिलेलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्याच्यामुळे कुठंतरी वाटत होते की लवकर यायला पाहिजे होतं, म्हणजे दिसलं असतं आपल्याला ते पण. तर खूप असं मस्ती वगैरे केली, मुलांनाही खूप आवडलं तिथे जाऊन. परत नंतर ही दुसऱ्या साईडनं पण आम्ही गेलो, जिकडे म्हणजे बोट वगैरे आहे पाण्यामध्ये जे बसण्यासाठी वगैरे. तर खूप सुंदर गार्डन वगैरे होतं, झाडे वगैरे खूप सुंदर होते, त्याच्यामुळे त्याचंही मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. आता तुम्हाला कसा माझा व्हिडिओ वाटतो ते नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्याच्यासोबतच ना तिथे असं काही रील्स वगैरे बनवण्यासाठी का होतं, तर आम्ही त्याच्यावरती उभा राहायला लागलो होतो. आता ही माझी जाऊ आणि दीर आहेत आणि आम्ही दोघं. तर खूप सुंदर वाटत होतं. काहीतरी म्हणजे असं काहीतरी माझ्या दीरनं सांगत होते की असं करा तसं करा, नुसतं गप्प राहू नका काहीतरी. त्याच्यामुळे खूप हसायला पण येत होतं आणि मस्त वाटत होतं. आणि फॅमिलीसोबत आहे ना, त्याच्यामुळे खूपच भारी वाटत होतं. हे मेन पॉईंट आहे त्याच्यातला. आता आम्ही पण काढलेली आहे रील. आणि त्याच्यानंतर मग आता काही मुलं शांत बसत असतात का, तर ते पण म्हटले की नाही आता आम्हाला पण काढायची. मग त्याच्यामुळे मग त्यांची पण घेतली काढून. आता माझी 2 मुलं आणि माझा भाचा छोटा, तर ते पण उभं राहिले. आता हे दोघे मस्त एकदम एन्जॉय करत होते आणि मस्त मजा वगैरे करत होते. पण आता हे मोठे आहेत त्या दोघांमध्ये, त्याच्यामुळे काही त्यांना काय त्यात इंटरेस्ट नव्हता जास्त करून, पण ते थांबले होते. आणि खूप मुलांना पण खूप आवडला तिकडला व्ह्यू, खूप भारी वाटत होतं. आता मुलं एवढी खुश आहेत, त्याच्यातच आपला आनंद असतो, हे मला तरी वाटतं. त्याच्यानंतर आम्ही खूप भरपूर फोटो वगैरे काढलेले आहेत, मस्त वाटत होतं. तर आता ते पण तुमच्यासोबत काही थोडेफार मी शेअर करणार आहे, पुढे तुम्हाला समजेलच. तर त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्याकडल्या पण साईडला जाणार होतो, कारण तिकडे ना होडे वगैरे होते. आता पाण्यात काही बसायचं म्हणजे बोटमध्ये काही बसायचं एवढं काही ठरलेलं नव्हतं, कारण उशीर पण खूप होत होता. आता हा माझा मोठा मुलगा आहे अथर्व. आता याचं पण इंस्टाग्रामला पेज आहे अथर्व लोंढे म्हणून. खूप छान रील्स वगैरे करतो, परत नंतर ब्लॉग पण करतो आणि यूट्यूबला पण तो चालू करणार आहे लवकरच, अथर्व ब्लॉग म्हणून. तर तुम्हाला तर पाहायला भेटेलच. आता इथे काय आम्ही फोटो काढलेले होते ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर मस्त वाटत होतं सगळीकडं आम्हाला फिरून वगैरे, छान वाटत होतं. त्याच्यानंतर तलाव पण खूप भारी वाटत होतं. तलाव म्हणजे कडेने ना सगळी लाईटिंग आहे ना, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. आता आम्ही तिकडे चाललो होतो, तर मस्त गार्डन वगैरे असल्यामुळे का नाही छान वाटत होतं. आणि आता
रंकाळ्यावरती गेलो आणि आम्ही कोल्हापुरी तिथे फोटो किंवा व्हिडिओ काढला नाही तर मग काय मजा आहे. मग तिथं पण आम्ही फोटो वगैरे काढलेला आहेत आणि व्हिडिओ काय माझ्याकडनं राहिला होता काढायचा, पण फोटो मात्र शेअर केले तुमच्यासोबत. त्याच्यानंतर आम्ही आता इथे आलो. बोट वगैरे भरपूर होत्या पण खूपच उशीर झाला त्याच्यामुळे काय आम्ही बोटमध्ये बसलो नाही. पण तिथे फोटोशूट भरपूर केलेले आहेत, फोटो वगैरे काढले. त्याच्यासोबतच ते गार्डन पण खूप सुंदर होतं ना, तर त्याच्यामुळे तिथलं पण मी फोटो म्हणजे परत नंतर व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत. आता नंतर आम्ही फॅमिलीसोबत पण आलो सगळेजण होतो त्याच्यामुळे त्याचाही व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता खूप मोठा आहे तर पण खूप माहिती होती आणि सगळा भरपूर छान असा व्ह्यू होता त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा असंच नवीन व्हिडिओमध्ये